कंटेनर चालकाला डुलकी लागल्यानं अपघात. महामार्ग मदत केंद्र पोलिसांनी तत्परता दाखवून केली मदत. अफवांवर विश्वास न ठेवता खरी परिस्थिती बघा. राष्ट्रीय महामार्गावरील महामार्गाचं काम अत्यंत कासव गतीनं सुरू असल्यानं नेहमी अपघात प्रवण क्षेत्राकडे महामार्गाची वाटचाल सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभाग धुळे यांच्या अक्षम्य दुर्लक्ष महामार्गावर दिसून येत असल्यानं नेहमी अपघाताला तोंड द्यावं लागतंय. महामार्ग मदत केंद्राचे पोलीस अंमलदार साक्री तालुका हद्दीत असो की नवापूर तालुका हद्दीत नेहमी वाहन चालकांच्या मदतीसाठी तत्परता दाखवून मदत करत असल्याचं अनेक उदाहरण आहे. त्या अनुषंगानं दिनांक 20 फेब्रुवारी सकाळी 7:45 वाजताच्या सुमाराला परप्रांतीय कंटेनर चालक प्रकाश कुमार राहणार डुलमा पोस्ट डुलमा मधुबन पर्व चंपारण्य विहार हा कंटेनर क्रमांक NL01AD 8036 चालवत होता. वाहन चालकाला गाडी चालवताना अतिश्रमानं डुलकी लागल्यानं कंटेनर पानबारा ते सोनखांब गावाच्या हद्दीत एका मोठ्या वृक्षाला धडकला होता. परंतु सुदैवानं कोणतीही जीवितहानी न झाल्यानं महामार्ग पोलीस मदत केंद्रातील पोलीस अंमलदार यांनी सुटकेचा निश्वास सोडत लागलीच पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय विसरवाडी इथं पाठवण्यात आलं होतं. महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस अंमलदार 24 तास कर्तव्यावर असताना अपघाताची घटना घडल्यास तत्परतेनं ग्रामीण रुग्णालयाचे 108 वाहनाला त्वरित पाचारण करून आपल्या परीनं वाहनधारकांना मदत करत असतात. महामार्गावर अपघात झाले असता काही महाभाग आपल्या परीनं शानिशा न करता तर्कवितर्क लावून मनाला न पटणारे विचार मांडत असतात. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव खरी खात्री असून महामार्ग पोलीस मदत केंद्राचं कार्य अविरत चालू असल्याचं दिसून येतं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.